नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं RL मॅथ क्लासेस या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण सरळ व्याजावरील काही थोड्या वेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न कसे विचारले जातात ते या सेशनमध्ये अभ्यासणार आहे। तर सरळ व्याज सरळ सरळ कसं काढायचं हे आपण ऑलरेडी बघितलेलंच आहे, पण त्या व्यतिरिक्त वेगळ्या स्वरूपाचे प्रश्न कसे विचारले जातात तर त्यामधील हा पहिला प्रश्न बघूया। 100 रुपये मुद्दलाची दरसाल दरसेकडा 5 दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल। आता इथं दाम दुप्पट, दाम दुप्पट, 3 पट, 4 पट या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। आता ह्या पद्धतीचे प्रश्न सोडवत असताना अतिशय शॉर्ट मध्ये ट्रिकच्या साहाय्याने आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत। तर काय विचारलेलं आहे या प्रश्नामध्ये, किती वर्ष, म्हणजे आपल्याला वर्ष विचारलेलं आहे म्हणून वर्ष लिहायचं। किती वर्षामध्ये होईल, वर्ष बरोबर, त्यानंतर नेहमी 100 लिहायचे आणि 100 लिहिल्यानंतर छेदामध्ये त्याचा दर लिहायचा। दर जेवढा असेल त्या दराने 100 ला भाग द्यायचा। 5 ने जर भाग दिला तर 5 एका 5, 5 दुनी 10 आणि हा एक शून्य यावर देऊन टाकायचा। म्हणजेच 1000 रुपये जी मुद्दल होती ती किती वर्षामध्ये दुप्पट होईल। दुप्पट म्हणजेच किती होतील, त्याचे 2000 होतील। तर किती वर्षामध्ये होतील, तर ते 20 वर्षामध्ये होतील। ओके, यानंतर बघूया दुसरा प्रश्न। या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर व्याजाचा दर विचारलेला आहे। 800 रुपये मुद्दलाची 4 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दर किती असेल। कधी दर विचारेल तर कधी वर्ष विचारेल, म्हणजेच कालावधी विचारला जाईल। आता या ठिकाणी वर्ष दिलेलं आहे तर व्याजाचा दर विचारलेला आहे, तर सूत्र जवळपास त्याच पद्धतीचं आहे। दर विचारला का तर इथे दर लिहायचा। दर बरोबर 100 छेद इथे काय येईल, वर्ष येईल। किती वर्ष आहे, 4 वर्ष। दर विचारला तर दर लिहायचा, वर्ष विचारला तर इथं वर्ष लिहायचं। तर इकडे काय येईल, मग इथं जर वर्ष काढायचं असेल तर इकडे दर येईल आणि दर काढायचं असेल तर इथे वर्ष येईल। ठीक आहे, 4 ने भाग देऊ, 4 एक 4, 4 दोन 8 आणि 4 पंचे 20, 25% हा व्याजाचा दर असेल। ठीक आहे, यानंतर बघूया तिसरा आणि थोडा वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न। 100 रुपये मुद्दलाची दरसाल दरसेकडा 10 दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम तिप्पट होईल। आतापर्यंतचे जे दोन्ही प्रश्न बघितले त्यामध्ये दाम दुप्पट होता, आता या ठिकाणी किती आलाय, तिप्पट आलेला आहे। तर सूत्र जवळपास तेच, फक्त थोडा चेंज होईल। किती वर्षात म्हणजे वर्ष काढायचं आहे। जेव्हा दाम दुप्पट होता त्यावेळेस आपण इथं अंशामध्ये 100 घेतले होते, यानंतर तिप्पट म्हटलं की 200 घ्यायचे। आणि व्याजाचा दर किती आहे तर व्याजाचा दर 10 आहे। ठीक आहे, याचा भागाकार करायचा, 0 0 कॅन्सल झाले, बरोबर 20 वर्ष। म्हणजे दिलेली जी राशी आहे ही तिप्पट होण्यासाठी 10% या दराने त्या राशीचे तिप्पट करण्यासाठी 20 वर्ष लागतील। ठीक आहे, यानंतर बघूया 4 पटीवाला प्रश्न। तर आता सुरुवात केली होती आपण दाम दुप्पट, त्यानंतर 3 पट आणि हा 4 पट। तर जेव्हा दुप्पट होते तेव्हा 100 घेतले होते, तिप्पट होते तेव्हा 200 घेतले, म्हणजे 100 ने वाढत चाललेला आहे। आणि 4 पट म्हटलं की आता 300 घ्यावं लागेल। तर व्याजाचा दर किती आहे, दर काढायचा आहे, म्हणून दर बरोबर, व्याजाचा दर बरोबर 300 छेदामध्ये व्याजाचा दर काढण्यासाठी इथं 3 दिलेला आहे, वर्ष, म्हणून वर्ष 3 दिलं। आता यांचा जर भागाकार केला तर व्याजाचा दर मिळून जाते। 3 ने भाग देऊ आपण, 3 एक 3 आणि 3 एक 3, हे 2 शून्य राहिले, 2 शून्य याच्यावर देऊन टाकायचे, बरोबर 100% हा व्याजाचा दर असायला पाहिजे, तेव्हा ती राशी 3 वर्षामध्ये 4 पट होईल। ठीक आहे, यानंतर एका रकमेची दरसाल दरसेकडा 10 दराने सरळ व्याजाने 4 वर्षाची रास 1120 रुपये आणि 6 वर्षाची रास 1280 रुपये होते, तर ती रक्कम कोणती। आता या ठिकाणी वेगळा प्रश्न विचारलेला आहे, रक्कम काढायची आपल्याला आणि वेगवेगळ्या वर्षाची इथं रास दिलेली आहे। 4 वर्षाची रास आणि 2 वर्षाची रास, 6 वर्षाची रास आहे।
4 वर्षाची आणि 6 वर्षाची. तर 2 वर्षाची रास काढू शकतो आपण. 2 वर्षाचे व्याज काढू या ठिकाणी. 2 वर्षाचे व्याज. तर 6 वर्षाच्या राशीमधून 4 वर्षाची रास जर मायनस केली आपण तर 2 वर्षाचे व्याज मिळून जाते 1280 मायनस 1120. यांची वजाबाकी म्हणजे 2 वर्षाचे व्याज. 0, 6 आणि 1. 160 रुपये किती वर्षाचे व्याज आहे? 2 वर्षाचे व्याज आहे. तर एका वर्षाचं व्याज किती असेल? म्हणून 1 वर्षाचे व्याज. 1 वर्षाचे व्याज 180 च्या निम्मे 160 च्या निम्मे 80. 160 च्या निम्मे 2 वर्षाचे 160 असेल तर 1 वर्षाचं 80 रुपये. आता 1 वर्षाचं व्याज जर 80 रुपये असेल तर 4 वर्षाचे किती असेल? म्हणून 4 वर्षाचे व्याज. 4 वर्षाचे व्याज 80 गुणिला 4. 4 8 32 320 रुपये. 4 वर्षाचे व्याज मिळालं पण 4 वर्षाची रास किती आहे? 1120 रुपये आहे. मग रास माहित आहे आपणास, व्याज माहित आहे, तर ती रक्कम काढू शकतो आपण. म्हणून रक्कम बरोबर रास मायनस व्याज. किती आहे रास? 1120 आहे आणि व्याज आहे 320. यांची जर आपण वजाबाकी केली तर ती रक्कम मुळात कोणती होते ते मिळते आपणास. 20 20 म्हणजे 0 आणि 11 तून 3 गेले 8 राहिले म्हणजे 800 रुपये ती मुद्दल असेल किंवा ती रक्कम असेल. ठीक आहे. यानंतर सेम क्वेश्चन घेतलेला आहे मी, फक्त संख्या थोड्या चेंज केलेल्या आहेत. एका रकमेची दरसाल दरसेकडा 15 दराने सरळ व्याजाने 5 वर्षाची रास 2100 रुपये व 6 वर्षाची रास 2280 रुपये होती. तर ती रक्कम कोणती? म्हणजे सेम क्वेश्चन आहे, रक्कमच काढायची आहे. मग आता इथं 5 वर्षाचे रास दिली आणि 6 वर्षाची रास दिली. तर 5तून 6 गेले 1 राहिला म्हणजे 1 वर्षाचे व्याज मिळते इथे. आता 1 वर्षाचे व्याज. तर 6 वर्षाची जी रास आहे त्यामधून 5 वर्षाची रास मायनस करायची. 2100 रुपये. 2280 मधून 2100 रुपये जर मायनस केले तर 180 रुपये हे 1 वर्षाचे व्याज आहे. एका वर्षाचे व्याज 180 रुपये असेल तर 5 वर्षाचे व्याज किती? एका वर्षाचे व्याज 180 तर 5 वर्षाचे व्याज. 5 वर्षाचे व्याज 180 गुणिला 5 18 पंचे 90 आणि हा एक शून्य यावर देऊन टाकायचा म्हणजे 900 रुपये 5 वर्षाचे व्याज आहे. मग 5 वर्षाची रास आहे आपल्याकडे. मग मुद्दल कशी काढायची किंवा ती रक्कम कशी काढायची? रक्कम बरोबर रास मायनस व्याज. किती आहे रास? तर 5 वर्षाची रास आहे 2100 रुपये आणि व्याज आहे 900 रुपये. यांची जर वजाबाकी केली तर ती रक्कम कोणती आहे मिळून जाते 0 0. 11तून 9 गेले 2 राहिले म्हणजे ती रक्कम कोणती होती? 1200 रुपये. ठीक आहे.